बेस्ट कामगारांची बहुचर्चित कोऑपरेटिव्ह सोसायटीची इलेक्शन खूप चर्चेत राहिलेली आहे। याबद्दल या संघटनेचे भाजप प्रणित संघटनेचे हाके साहेब आपल्याशी बोलत आहेत। खरं म्हणजे सहकार विकास पॅनल हा आम्ही बेस्ट मधल्या चांगल्या कर्मचाऱ्यांना एकत्रित घेऊन त्यांना उमेदवारी देऊन ही निवडणूक आम्ही लढतो आहोत। गेल्या काही दिवसापासून आम्ही जेव्हा फिरत होतो, कर्मचाऱ्यांमध्ये बोलत होतो, तेव्हा जे सध्याचं प्रस्थापित जे पॅनल आहे त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये नाराजी, असंतोष आम्हाला आढळून आला आणि ते कुठेतरी चांगल्या पद्धतीचा पर्याय या आपल्या पतसंस्थेमध्ये मिळावा अशी लोकांची अपेक्षा होती, आमच्या सभासदांची अपेक्षा होती आणि म्हणून आम्ही या रिंगणामध्ये चांगले लोक घेऊन, म्हणजे असे विशिष्ट अशा संघटनेचे नाही तर सगळ्याच कर्मचाऱ्यांचेच, म्हणजे कर्मचाऱ्यांमधले चांगले लोक घेऊन आम्ही हा सहकार विकास पॅनल तयार केलेला आहे आणि या सहकार विकास पॅनलच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या इलेक्शनसाठी एकत्र येत आहेत आणि निवडणूक चर्चेत आलेली आहे, त्याबद्दल आपलं मत काय? बघा, आत्तापर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं कसलं युद्ध सुरू होतं आणि किती टोकाच्या भूमिका एकमेकांच्या विरोधात ते बोलत होते, एकमेकांना कसं पाण्यात पाहत होते। आत्ता महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन आणि राज ठाकरेंना असं वाटतं की आपण जर ह्या निवडणुकीमध्ये जर स्वतंत्र लढलो तर आपलं अस्तित्व उरणार नाही, मग आपण त्यांच्याबरोबर जावं। आणि खरं म्हणजे पतसंस्थेमध्ये मनसेचं काहीही नाही आहे, त्यांचे कुठले सभासद पण नाही आहेत। कशासाठी त्यांनी त्यांच्याबरोबर युती केली आम्हाला माहिती नाही, त्याचा किती फायदा शिवसेनेला होणार आहे ते, कारण मनसेची संघटनाच नाही, मनसेचं काही सभासद संख्याच नाही आहे। केवळ लोकांना आम्ही एकत्र येतो हे दाखवून लोकांना कुठेतरी म्हणजे डायव्हर्शन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। भाजप सत्ता केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, कामगारांची दिशाभूल होते का की आपण नेमकं जायचं कुठे? कामगारांना आपण काय संदेश द्याल? बघा, गेल्या 65 वर्षामध्ये कामगारांच्यासाठी जे कोणी केलं नाही ते 2014 साली माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार देशात आल्यानंतर कामगारांच्या सगळे प्रश्न सोडवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। जे कालबाह्य कायदे होते कामगारांच्यावरती अन्याय करणारे, सगळे कायदे रद्द केले, नवीन कायदे कामगारांच्यासाठी केले आणि कामगारांचं हित समोर ठेवूनच संपूर्णपणे त्यांच्यासाठीच्या योजना आखल्या गेल्या आणि कामगारांच्यासाठी हे सरकार काम करते। राज्यातलंही काम देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं काम सरकार सुद्धा कामगारांसाठी काम करत आहे आणि म्हणूनच आज जो लोकांचा, कामगारांचा सुद्धा या दोन्ही सरकारला आपल्याला पाठिंबा मिळतो आहे। भाजपा, शिवसेना आणि मनसे या पक्षांच्या निवडणुकीत काय कोण बाजी मारेल हे लवकरच कळेल। रमेश अवताडे, पितंबर।